4.5 ते 5 तास लेट चालू. का मुझे था इंतजार. चला मग आता थोडं ऑफिसचं काम उरलं होतं, फील्डवर्क करायचं होतं, ते करून घेऊया. मग नंतर फील्डवर्क झाल्यानंतर परत आपल्याला संध्याकाळी ट्रेन आहे 8:30 वाजता, ती घेऊन मग आपण मुंबईला परत रिटर्न जाऊया. चला. आता ही जर्नी आता इथंच एंड होतीये नागपूरची, आणि खूप मोठी ट्रॅजेडी झाली माझ्यासोबत. मी तुम्हाला मध्ये गेल्यावर सांगतो ते. चला मग. नागपूर स्टेशनमध्ये एंट्री केली आणि मला आधीच समजलं होतं की माझी ट्रेन ही 4.5 ते 5 तास लेट चालू, आणि आता तुम्हाला मी इथं दाखवलंच की माझी ट्रेन किती लेट चालू होती. चला पुढे जाऊया. इथं काहीतरी आहे गव्हर्नमेंटचं AC ट्रेन, तिथं जाऊन आपण बसूया. खूप असं डोक्यातून बोलतो ना आपण, एवढ्या लेट ट्रेननी, आणि आता आल्या ट्रेन, लोक चालले त्याच्यात. असं वाटतं सेवाग्राम नाही तर विदर्भ केली असती तरी झालं असतं. मी आता इथे येऊन वेटिंग एरिया असतो AC, जे लोक AC ट्रेनचं तिकीट काढतात त्यांसाठी, तो मी इथं येऊन बसलो आता. आणि खूप छान असं वेटिंग एरिया इथं, आणि व्यवस्थित आरामात बसू शकतो. हां, पण एक आहे 4.5 ते 5 तास माझी ट्रेन लेट झाली, त्यामुळे माहीत नाही, पण मला आता इथं बसावं लागेल. पण बघायला गेलं तर इथं सगळं सेंट्रलाइज AC आहे, आणि खूप असं छान तुम्ही व्यवस्थित इथं बसू पण शकतात. काहीच प्रॉब्लेम नाही होणार तुम्हाला, आणि इथं खास करून त्यांनी ते अलाव करतात. ज्यांच्या ट्रेन लेट आहे, कोणी जर लवकर येऊन थांबलं तर इथं येऊन तुम्ही बसू शकता. आणि तुमच्याकडे पण AC ट्रेनचं तिकीट असायला हवं त्यासाठी. माझं ACचं तिकीट असल्यामुळे मला ते भेटलं. खूप आता इथंच थोडा वेळ आराम करत, थोड्या वेळ म्हणजे काय 12:30 ते 1ला माझी ट्रेन येणार आता डायरेक्ट, आणि आता वाजले 8:30. खूप लेट आहे. चला तुम्हाला मी दाखवतो कशी इथं एरिया आहे बसलेला. बघा इथून अशी सिटिंग एरिया, मस्त लाऊंज टाईप सीट्स आहे इथं. इथे तुम्ही असं बसू शकता. इथे सगळे लोक बसलेले, सगळे आरामसुद्धा करतात आहे. आणि इथं तुम्हाला TV सुद्धा किंवा इथं सेंट्रलाइज AC दिसणार. फुल AC आहे, एकदम आरामात तुम्ही इथं बसू शकतात. आणि तिथं शिशु देखरेख कक्षसुद्धा केला आहे त्यांनी. चला मग. माईक आहे, स्पीकर आहे, तिथून तुम्हाला ट्रेन कोणती आली ते पण तुम्हाला ते इथं सांगतात. तुम्हाला कळतं की तुमची ट्रेन कुठं आली, जवळ आली असेल तर तुम्हाला तेही सांगणार ते. आणि याचा एरिया हा ह्या साईडला पण एक रूम आहे. 2 hours later. ते बघायचा टाईम परत बदलला. पहिले 12:35 होता, आता 12:50 झालेला आहे. ते तुम्हाला 12:35 बोललेलो, पण ते 12:50 झाले. आता हळूहळू परत टाईम पण वाढत चालला आहे. लई कंटाळा आला, झोप लागायला लागली आता. चला. झोप लागते ना, खूप भयानक झोप लागली. तर वाजले पाऊण, म्हणजे रात्रीचे 12:45 झाले, आणि 12:50-55ला काहीतरी ट्रेन येते. अजून तसा टाईम वाढतच चालला आहे तिचा, आणि बहुतेक ते 1 वाजेपर्यंत पण येणार ट्रेन. तर मी विचार केला की प्लॅटफॉर्मवर आता येऊन जावा, कारण आता 15 मिनटंच राहिले. 10-15 मिनटात मला मग डबा ते शोधायला टाईम लागेल, म्हणून मी आता तिकडंच चाललो आहे प्लॅटफॉर्मवर. चला मग. इथं टाईम लावलेला दिसेल तुम्हाला. हावडा दुरंतो आहे 1:10ला. टाईम तिचा वाढतच चालला आहे, आणि काय बोलू आता काय. चला फायनली काहीतरी चांगलं वाटायला लागलं. B3 जो माझा कोच आहे तो इथं लागलेला दिसतोय.
चला येईल आता ट्रेन. थोडंसं आता बरं वाटायला लागलं. का मुझे था इंतजार वो ट्रेन आ गई आ गई आ गई. एवढी स्लो तर काय एवढी स्लो चालते नाही. काय झाले तिला काय माहिती. म्हणजे स्लो मोशनला मला टाकायची गरज पण नाही व्हिडिओला. ती तेवढी स्लो चालवण्याची. आत्ता थोडंसं काहीतरी बरं वाटायला लागलं, हसायला लागला. नाहीतर वाट लावलेली आज ट्रेनने. वाट. याला बोलतात स्लो मो व्हिडिओ शूट कसा करायचा. आणि मी आता स्लो मो शूट करतोय कारणच आमची एवढी ट्रेनच एवढी स्लो आहे तर काय करणार त्याला. चला फायनली पोहोचलो आपण. भेटली आपल्याला ट्रेन आणि हे आपलं सीट. आता मी सगळे झोपले पण आहे. मी पण आता झोपतो. आपण आता डायरेक्ट उद्या सकाळीच भेटूया. चला तर मग बाय. The next day. गुड मॉर्निंग मंडळी. चला आता ब्रेकफास्ट करूया. ब्रेकफास्टला आलं आता ब्रेड बटर चायचं किट आणि उपमा आलेला आहे. तर आता आपण खाऊया. मग तुम्हाला मी नंतर भेटतो. आणि बघा बाहेर पण ट्रेन खूपच स्लो चालू आहे. जी मला सकाळी 11:30ला पोहोचवलं आता ते टाइम मला 1 दाखवत आहे. असं हळूहळू टाइम वाढत चालला आहे. संताप पण वाढत चालला आहे माझा आता खूपच. ट्रेन थांबली इथं खूप टाइम पासून. तुझ्या आतापर्यंत कितीतरी सारे स्टॉप झाले. कंटाळा आला लागला कंटाळा. अजून ती परत पहिले तर 4.5-5 तास लेट होते. आता 6-6.5 तास असे वाढतच चालले लेट व्हायचे. दुपारचा टाइम 12:30 वाजून दाखवत होते. आता तो 1:30 दाखवायला लागले. परत ट्रेन आता 1.5 तास लेट होते. आता इगतपुरी स्टेशनला थांबली आहे. आणि काय सांगू, नाशिक रोडला जर थांबले असते तर मी ॲटलिस्ट मला नाशिकला तरी जायला मिळालं असतं. काय बोलू तर नाही शकत. त्यांना जिथं थांबवायचं तिथंच थांबवतात ते. अजून किती वेळ काय माहीत. आता वाजले 1:15. वाजवतील मला वाटतं 2, 2:30, 3 कल्याणला जायला. तिथून पुढे परत घरी. चला मग. आता बघितलं असणार की मी कल्याण स्टेशनला उतरलो. त्यानंतर मी आता घरी आलो. मध्ये काय मी शूट करू शकलो नाही कारण की ट्रेनची जर्नीच ही खूपच हेक्टिक झाली. 8.5 ते 9 तास मला ट्रेनमध्ये एक्स्ट्राचं थांबावं लागलं. चला मग आता भेटूया आपण नेक्स्ट संडेला. तोपर्यंत तुम्ही लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करायला तर अजिबातच विसरू नका. हू इज आकाश यूट्यूब चॅनलला. बाय.